शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा. पाकसोबत आता चर्चा होणार नाही. डीजीएमओचीही बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराकडून स्पष्ट. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकने भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केले. प्रत्येक लाटेत 300 ते 400 ड्रोन थव्याने पाठवले जायचे. भारताचा दारुगोळा क्षेपणास्त्र संपवणं हाच उद्देश होता, सूत्रांची माहिती. ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित. पाकिस्तानी हद्दीत लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य. दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर. भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री माहिती देणार. ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत चर्चा होणार. 7 खासदारांचं शिष्टमंडळ जगातील 32 देशांना भेट देऊन पाकिस्तानचा पर्दाफाश करणार. 11 दिवसात हरियाणा, पंजाबमधून पाकचे 7 गुप्तहेर पकडले. 7 पैकी 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता. अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील. यूपीच्या रामपूरमधील शहजाद नावाच्या गुप्तहेराला अटक. एटीएस कडून मोठी कारवाई. शहजाद आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप. दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय. 8 आणि 9 मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव उधळला. पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्याने हाणून पाडलं. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी. 2 संशयितांना अटक. हातबॉम्ब, पिस्तूल, बंदुका, काडतुसं जप्त. 2 दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप. मुख्यमंत्री अजित पवार परळीत. पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसोबत वैजनाथाचं दर्शन घेतलं. शिवराज देवटे मारहाण प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीनं अजित पवारांना निवेदन. राज्यात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज. तर मुंबईत 21 मे ते 31 मे या 10 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा.